हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे ध्रुवांकर फॅशन डिझाईन्स. तर बघा, आज तुमच्यासाठी ग्रीन साडीची मी मस्तपैकी अशी डबल लेअरची गुढीची साडी शिवणार आहे. अगदी 1.5 मीटर कपड्यामध्ये कशी गुढीची साडी तयार करायची ते पण डबल लेअरमध्ये दाखवणार आहे. तर बघा, एका बाजूलाच आपले काठ आहेत, हे व्यवस्थित असे काठ कट करून घ्यायचे. बघा, आपला ब्लाऊज पीस रुंदीला आहे, उंचीला जास्त आहे, रुंदीला कमी आहे, त्यामुळे मी असा कट करून व्यवस्थित घेतलेला आहे. बघा, आता बरोबर ब्लाऊज पीस आपला व्यवस्थित असं मी 31 उंची ठेवून घेणार आहे आणि 31 उंचीमध्ये ब्लाऊज असा व्यवस्थित कट करणार आहे, कारण आपली गुढीची साडी ही डबल लेअरमध्ये असणार आहे. त्यामुळे ह्याची उंची मी 31 घेणार आहे. ही आपली 35 ते 36 उंचीपर्यंत आपली साडी तयार होणार आहे. ती कशी होणार आहे ते नंतर दाखवते तुम्हाला पुढं मी. बघा, अशी मी टिक मार्क करून घेतले आणि हा आता डबलचा असा कपडा जो आता फोल्ड केला आहे ना, तो असा डबल लेअरमध्ये आपल्याला येणार आहे. तर तो बघा व्यवस्थित असा कटिंग करून घेते. बघू शकताय तुम्ही, हा आपला दुसरा वरचा पदर आतल्या बाजूला आहे. असंच आपण फोल्ड करू शकतो, पण ती आपली उलटी बाजू होती, म्हणून हा असा कट करून घ्यावा लागतो. कट करून घेऊन परत आपल्याला व्यवस्थित असा जोडून घ्यायचा आहे. बघा, इथं कपडा फार 1.5 मीटर कपडा असल्यामुळे मोठा होतो. मशीनवर थोडासा दिसताना तुम्हाला छोटा दिसतो. अगदी व्यवस्थित असा कट करून उंची जितकी पाहिजे तितकी उंची ठेवून कट करून घ्यायचा. बघा, आता हे आहे आपली डिझाईन. बघून सव्वाचाव ठेवून आपल्याला असे दोन्ही टोकं एकत्र करून अशी टीप मारून घ्यायची 1/2 इंचाची, म्हणजे दोन्ही पार्ट आपले एकमेकावर येतील अशा हिशोबाने. हा आपला डबल लेअर आपली साडी तयार होणार आहे, म्हणून असा मी दुसरा लेअर असं त्याच्यावरती ठेवून टीप मारून घेत आहे. का, कारण ते तसं डायरेक्ट फोल्ड केलं ना तर तो वरचा भाग आपला उलटा होतो, म्हणून अशी टीप मारून घेणार आहे. बघू शकता तुम्ही. बघा, आता आपला हा डबल लेअर झालेला आहे. तर बघा, हे जे आपले काठ आहेत ना, ते व्यवस्थित असे डबल फोल्ड करून आपल्याला मारून घ्यायचे आहेत, म्हणजेच त्याच्यावरून आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही, अशी आपली साडी ही डबल लेअरमध्ये तयार झालेली आहे. तर बघा, अगोदर मी काय करते, हे जे काठ काढले होते ना आपण, ते असे काठ मी परत खालच्या बाजूला ना इथं जोडून घेते. वरचा कपडा आपला सवच आहे, काठ आपले उलटे ठेवलेले आहेत आणि असं व्यवस्थित असं आपल्याला टीप मारून जॉईन करून घ्यायचं आहे. कमी कपड्यात पण आपली भरपूर अशी साडी तयार होते. ती कशी होते बघा, हे अशा पद्धतीने आपल्याला कट करून काट करून अशी डबल लेअर करून घ्यायची आहे, म्हणजे व्यवस्थित साडी आपली प्लेट्स भरपूर येतात. बघा, अगदी काठावरून अशी आपल्याला दाबटीप मारून घ्यायची आहे. दाबटीप मारल्यामुळे काय होतं, फिनिशिंग खूप सुंदर येतं आणि एकसारखा व्यवस्थित असा अटॅच कपडा बसतो आणि दिसायलासुद्धा खूप सुंदर असं साडीचं फिनिशिंग दिसणार आहे. बघा, आता हे जे ह्या बाजूचे काठ आहेत ना आपले व्यवस्थित, ते असे एक्स्ट्रा जे आहेत धागे दोरे, ते व्यवस्थित मी कटिंग करून घेणार आहे. आणि बघा, असे खालचं काठ मी डबल फोल्ड करून त्याचे व्यवस्थित असे काठ मारून घ्यायचे आहेत. बघू शकताय तुम्ही. असंच काठ दोन्ही बाजूचं सुद्धा, ह्या साईडचं आणि त्या साईडचं सुद्धा आपल्याला मारून घ्यायचे आहे. काठाला डबल फोल्डच करायचं आहे. साडी खूप सोपी पद्धत आहे साडी शिवण्याची, अगदी सोपी. कुठेही व्हिडिओ स्किप न करता बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल 1.5 मीटरमध्ये कशी साडी आपण शिवून तयार केलेली आहे. बघा, हे सुद्धा दोन्ही बाजूचे असे व्यवस्थित काठ मारून घेतो. सव्वाची उलटी बाजू व्यवस्थित बघून आपल्याला उलट्या बाजूने डबल फोल्ड करून काठ मारून घ्यायचे आहे. बघू शकताय तुम्ही. तुमच्याकडे जर साडीतला एक्स्ट्रा काठ असेल तर तुम्ही ह्या डबल लेअरच्या दुसऱ्या लेअरला लावला तरीही चालेल, पण माझ्याकडे काठ फक्त एक बाजूलाच आहे, त्यामुळे मी फक्त खालचा जो आपला मोठा पदर आहे ना, त्या पदरलाच मी असा काठ लावलेला आहे. बघू शकताय तुम्ही. आणि हे असं पूर्ण टीप आपल्याला अशी व्यवस्थित मारून घ्यायची आहे.
आता इथे ह्याला आणखीन सुंदर बनवण्यासाठी ना मी ह्या बाजूचे सुद्धा असे काठ व्यवस्थित मारून घेतलेले आहेत, तर सगळे धागे आपले सुटतात बघा. आता ह्या काठावरून मारलेल्या काठावरून अशी मी लेस लावून घेत आहे. दोन्ही बाजूला साडीच्या दोन्ही साईडला लेस आपल्याला अटॅच करून घ्यायची आहे. लेस ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तरी लावला, पण साडीला खूप सुंदर लेसमुळे गेटअप येतं, म्हणून मी अशी दोन्ही बाजूला अशी लेस लावून घेतलेली आहे. बघू शकताय तुम्ही, हे आपले साडीचे काठ, ही आपली अशी लावलेली लेस आहे. तर बघा हा आपला डबल लेअरचा जो पदर आहे ना, त्याच्यावर मी थोडीशी वेगळी, थोडासा पानाचा शेप असलेली सुंदर अशी लेस लावून घेणार आहे. बघू शकता, जितकी मला लेस लागणार आहे तितकीच लेस मी अशी व्यवस्थित कटिंग करून घेते. ग्रीन कलर आणि गोल्डन कलर खूप सुंदर असं कॉम्बिनेशन दिसणार आहे आपलं. बघू शकता, आणि साडीला सुद्धा खूप सुंदर असा ह्या लेसमुळे लुक आलेला आहे. बघू शकता, अशी अगदी काठावरून आपल्याला ही टीप मारायची. ह्या दुसऱ्या लेअरला अगदी व्यवस्थित असे काठ आहेत, त्यामुळे इथे मी डबल टीप मारून घेत नाही. तुमच्या जर काठ नसतील तर तुम्ही इथं सुद्धा डबल फोल्ड करून घेऊ शकता आणि अगदी अशी सुंदर अशी लेस तुमच्या आवडीनुसार, तुमच्या कॉम्बिनेशननुसार, तुमच्या साडीचं जसं कॉम्बिनेशन आहे, जसं कॉम्बिनेशन छान दिसेल तसं तुम्ही लेस लावून घेऊ शकता. बघा, इतर तुम्ही डबल टिप मी मारून घेणार आहे, तुम्ही सुद्धा डबल टिप व्यवस्थित अशी मारून घ्यायची आहे. बघा, अशा चुन्या करत आपण जशा साडीच्या निर्या करतो तशा निर्या करून घ्यायच्या आहेत. हे आपल्या निर्या झाल्यानंतर अगदी व्यवस्थित अशी आपली प्लेट्स ॲडजस्टमेंट करून घ्यायची आहे. बघा, दोन्ही साईडने प्लेट आत येतील आणि जे आपण लेस लावलेले काठ आहेत ना, ते अगदी बरोबर असे येतील, अशा हिशोबाने व्यवस्थित पकडायचे आहे. कुठेही आपली निरी सुटणार नाही ह्याची काळजी घेत अगदी व्यवस्थित असं पकडत आपल्याला अर्धा इंचावरती टीप मारून घ्यायची आहे. टीप मारताना सुद्धा सगळे जे आपण प्लेट्स टाकलेले आहेत त्या व्यवस्थित एकसारख्या आहेत किंवा नाही, किंवा खालीवर झालेल्या आहेत, किंवा एखादी प्लेट आलेलीच नाही टीपमध्ये, हे सगळं बघून आपल्याला टीप मारून घ्यायची आहे. बघा, मी सुद्धा अशी टीप मारून घेतलेली आहे. ह्याचं अंतर मोजायचं आहे किती, 4 आहे, तर इथे मी 5 उंचीची व 5 रुंदीची अशी 2 चौकोन कट करून घेणार आहे. बघू शकताय तुम्ही, इथं सुद्धा आपलं बरोबर असं आहे, व्यवस्थित असं कटिंग करून घ्यायचं आहे. याचे आपल्याला 2 भाग करून घ्यायचे आहेत आणि एक भाग असा उलटा ठेवायचा आणि त्या टीपवरूनच परत आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे. बघू शकताय तुम्ही, ह्याच्यावरून आपल्याला दाबटीप व्यवस्थित टाकून घ्यायची आहे. बघू शकताय, इथं तुम्ही काठ असते तर माझे काठ आहेत त्यामुळे मी टीप मारून घेतली, तर काठ नसले तर तुम्ही टीप मारून घेऊ शकता. बघा, असं टीप मारून घेतली. आता इथं आपल्याला नॉट ॲडजस्ट करायचे. 1 मीटर नॉट मी इथं घेतलेली आहे. बघा, इथं अशी व्यवस्थित नॉट आपल्याला वरच्या कोपऱ्यात ॲडजस्ट करून घ्यायची आहे. परत कोपऱ्यात बरोबर सुई ठेवायची आणि कपडा फिरवायचा. बघा, इथं दुसरी नॉट घालायची आहे. ही संपूर्ण नॉट आपल्याला आत गेली पाहिजे अशा हिशोबाने. बघा, इथं दुसरी नॉट टाकायची आतल्या बाजूने आणि अशी परत आपल्याला कोपऱ्यात सुई खाली ठेवायची आणि कपडा फिरवून आपल्याला परत टीप मारायची आहे. ही आपल्याशी छानशी टोपी तयार होते. ह्या टोपीत आपल्याला काठी घालायची आहे. अगदी सुंदर अशी आपली गुढीची साडी तयार झालेली आहे. बघू शकताय, मी डबल टीपसुद्धा मारून घेतलेली आहे. ही तुम्हाला मी उलटी करून दाखवते. बघू शकताय तुम्ही, इथं आपल्याला टोपीत खालच्या बाजूने मागच्या साईडने काठीसुद्धा आपल्याला घालता येते. खूप सुंदर साडी तयार झालेली आहे. बघू शकताय, गुढीची